लातूर जिल्ह्यातील जवळपास 9,000 कोटी विकास कामांचं बिल थकलं आणि त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कंत्राटदार लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती एकवटले। मागच्या 1 वर्षापासून ह्या कंत्राटदारांचं 1 ते 2 वर्षापासून या कंत्राटदारांचं बिल थकलं, त्यामुळे या कंत्राटदारावर उपासमारीची वेळ आली आणि आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। काय परिस्थिती आहे? 1 वर्षाखाली देखील तुम्ही निवेदन दिलं, आज तीच परिस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज ही परिस्थिती तशीच आहे, कारण शासनाने इलेक्शनच्या आधी भरपूर कामं काढली। अपेक्षित असं होतं की ह्या कामाचा निधी शासनाने उपलब्ध केलेला आहे असं समजून आम्ही कंत्राटदारांनी कामं केली आणि हे हजारो कोटीची कामं झाल्यानंतर किंवा प्रगतीपथात असताना आमची बिलं थांबवलेली आहेत आणि बिलं थांबवल्यामुळे आमच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आमचे एक मित्र हर्षल पाटील यांनी आत्महत्याही केलेली आहे आणि आता बाकीच्या लोकांनी त्या मनस्थितीत जाऊ नये म्हणून आमचं शासनाला विनंती आहे की आमची देयकं लवकर द्यावीत, जेणेकरून असा प्रकार परत घडणार नाही, आत्महत्याचा प्रकार परत घडणार नाही। खरं म्हणजे हर्षल पाटील यांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर अनेक माध्यमांवरती प्रतिक्रिया उमटायला सुरू झाली। मात्र खऱ्या अर्थाने या कंत्राटदारांचा जो मूळ प्रश्न आहे, काम झालेलं त्यांचं बिल द्यावं अशी प्रकारची मागणी आहे। पुन्हा हर्षल पाटील होण्याची शक्यता वर्तवण्यात येते का? 100% बँकेच्या सगळे व्यवहार चालू असल्यामुळं बँकेच्या परिस्थिती वाईट आहेत आणि शेवटच्या टप्प्यात सगळे लोक आलेले आहेत। त्याच्यामुळं हर्षल पाटील सगळेच होतील, सगळ्यालाच रोडवर यायची तयारी आहे आणि आम्ही सुद्धा सगळी वाहनं आपल्या प्रिमाइसमध्ये कलेक्टरच्या प्रिमाइसमध्ये आणायची आमची तयारी आहे। आणि असंच जर नाही झालं तर आम्हाला उपाशी मारायची, तर आम्हाला इकडेही नाही इकडे नाही, आम्हाला धडमजुरी करता येत नाही ना कामही करता येत नाही। त्याच्यामुळं आम्ही 100% उपासमारीच्या वाटेवर चाललेलो आहे। युवक कंत्राटदार देखील आपल्यासोबत आहेत, काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की आम्ही सरकारकडे अशी मागणी करतोय की आम्ही नवीन काहीतरी करण्यासाठी म्हणून कंत्राटमध्ये ह्या बिझनेसमध्ये पडलेलो, पण अशा पद्धतीनं सध्या अडकण्यात आलेलं आहे की आम्ही बिलं अडकल्यामुळे बँकेचं दबाव आहे, घरून दबाव आहे आणि आमच्या हाताखाली जे कामं करतात त्यांना आम्ही सध्या मदत करू शकत नाही, कारण आम्ही सरकार आम्हाला मदत करत। एकच मागणी आहे, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आमचे देयक पूर्ण देण्यात येईल। झालेल्या कामाची बिलं मागताय, आता काय परिस्थिती आहे? 1 वर्षाखाली निवेदन दिलं तर आज निवेदन आहे, आता काय पुढलं निवेदन? परिस्थिती अशी ही 3 वर्षापासून आहे। निवेदनं देऊन शासन काय रेटलेलं नाही, म्हणूनच आम्ही आता असाही सामाजिकदृष्ट्या कॉन्ट्रॅक्टर संपलेला आहे। घरातल्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, आमच्या मजुरांचे, कामगारांचे आणि नोकरांचे प्रश्न आहेत आणि आमचे प्रश्न बँकेमध्ये सिबिल खराब झाले, सामाजिकदृष्ट्या गुत्तेदाराची पत राहिलेली नाही, दुकानदार उधार देत नाही। आता थकलेल्या उधाऱ्या दुकानदाराच्या जास्त आहेत, त्याच्यामुळं दुकानदार बी उधार देत नाही आणि आता अशी परिस्थिती आहे की एकानं आत्महत्या केली आहे, ह्याची साखळी महाराष्ट्रात चालू होऊ शकते आणि ह्याला थांबविण्यासाठी शासनानं आमचे ताबडतोब देयक हे दिलेच पाहिजे। आम्ही आत्ता निवेदन असं दिलेलं आहे की 8 तारखेपर्यंत आमच्या देयकावर निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला पाहिजे, अन्यथा ऑगस्ट क्रांती दिनापासून आम्ही इथं आमरण उपोषण कलेक्टर ऑफिस समोर चालू करत आहोत। किती लातूर जिल्ह्याचं किती एकूण बजेट राहिलेलं थकलेलं शासनाकडे किती देयक आहे? आता एकंदर महाराष्ट्राचं म्हणजे 80,000 कोटीचं आम्ही डिपार्टमेंटकडनंच काढलेलं आहे आणि लातूर जिल्ह्याचं जवळजवळ 5 ते 6 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या खात्याचे राहिलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला पहिले जेवढे शानानं हे मार्केटमध्ये त्यांना मान होता, आता कुठंच कोणी बोलायला तयार नाही, बँक नाही, काही नाही। बरेच कॉन्ट्रॅक्टरच्या मशिनरी अटॅचमेंटनं फायनान्सने अटॅचमेंट सुद्धा केलेले आहेत। ती ही पाळी येऊ नये म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन सगळं निवेदन देत आहोत। येत्या 8 तारखेपर्यंतचा इशारा या कॉन्ट्रॅक्टदारांनी दिलाय, झालेल्या कामाचं बिल द्या अन्यथा आमरण उपोषण करू अशा प्रकारचा इशारा या कंत्राटदारांनी दिलाय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।